फायनली मित्रांनो तो क्षण आला ज्या दिवसाची मी म्हणजे आत्तापर्यंत वाट बघत होतो, तो म्हणजे रायगडवरती जायचा. आणि चला तर आज माझ्यासोबत जवळजवळ किती 32 की 33 मुलं आहेत, म्हणजे सर्व मिक्स आहेत. मुलं पण आहेत, मुली पण आहेत, आजोबा वगैरे असे खूप सारे आहेत. बघू आजचा पूर्ण दिवस त्यांच्यासोबत घालवायचा आहे. पूर्ण गड्यात म्हणजे किल्ल्यासंबंधित जी माहिती आहे ती सर्व मला यांच्याकडून मिळणार आहे. चला तर बघू. चला तर तुम्हाला मी अनुभवलेला रायगड जिल्हा मोजक्या शब्दात सांगतो. मित्रांनो, खरं सांगायचं तर ना रायगडावरती जाण्यासाठी ना दोन मार्ग आहेत. एक म्हणजे पायरी मार्ग आणि दुसरा मार्ग सांगायचा तो रोपवे मार्ग. पण तुम्हाला जर रायगड खऱ्या अर्थाने अनुभवायचा असेल तर पायरी मार्ग बेस्ट आहे. कारण रोपवे मार्गाने तुम्ही गेलात तुम्ही लवकर जाऊ शकतात, पण जो खऱ्या अर्थाने जो ट्रॅकिंगचा जो बोलतात ना पार्ट आहे तो खऱ्या अर्थाने म्हणजे चालत म्हणजे पायरी मार्गाने गेलं तर उत्तम आहे. थोडक्यात सांगायचं तर मुंबईपासून ते रायगडपर्यंत प्रवास किती जास्त लांब नाही, तर कमीत कमी 4 ते 5 तास आहे. जर तुम्ही म्हणजे पहिल्यांदा जाऊन आलात तर तुम्हाला 4 ते 5 तास म्हणजे योग्य आहे. पण तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला त्यापेक्षा जास्त वेळ पण लागू शकतो. आम्ही तर रायगडावरती पहिल्यांदाच गेलो तर आम्हाला किती तरी 6 तास तरी लागले. 6 तास लागून त्याच्यानंतर आम्ही आलो होते ते म्हणजे आम्ही हॉटेल वगैरे सांगितलं होतं. तिथं सगळं फ्रेश वगैरे होऊन आम्ही तरी पण किती 6:30च्या दरम्यान काहीतरी आम्ही गड चढायला सुरुवात केली. आणि जर तुम्हाला गडासंबंधित जर सर्व माहिती म्हणजे पाहिजे असेल ना, आणि जर तुम्हाला ती माहीत नसेल तर गडाच्या पायथ्याशी ना हे असतात, गायडर म्हणून असतात. ते तुम्हाला ना संपूर्ण गडाची माहिती ना ते पूर्णपणे व्यवस्थित सांगतात. आणि जोपर्यंत तुम्ही गडावरती आहात तोपर्यंत तुम्हाला तुमच्यासोबत ते कायम राहतात आणि ते संपूर्ण म्हणजे व्यवस्थित समजावून सांगतात. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. त्यांचा हा नारा ऐकून ना एकदम मन प्रसन्न होऊन गेलं. आणि नंतर मी ना थोडा वेळ म्हणजे दरवाजाकडे बघत राहिलो. आता असं का बनवलं असेल त्याने महाराजांनी असा दरवाजा. त्यानंतर समजलं की जर मोठा हत्ती वगैरे आला किंवा मोठं कोणता भयंकर प्राणी वगैरे आला ना की ह्या दरवाजाला बोलतात ना ते धक्का किंवा धडक मारू नये आणि दरवाजा तुटू नये यासाठी असा हा दरवाजा बनवला आहे असं मला तिथे समजलं. खरंच मित्रांनो, महाराजांच्या काळातले जे कारागीर होते महाराजांचे त्यांचे खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आता आपण बघतो की आपले असे कारागीर आहेत, आपण यांना असं बोलतो त्यांना तसं बोलतो, पण जे खरे कारागीर ते महाराजांच्या काळात आहेत. आता बघा ना, त्यांच्या वेळेची जी गोष्ट आहे एक सांगायची तर कोणतीही गोष्ट म्हणजे बांधकाम असून देत किंवा असं कोणतेही काम अजूनही भरभक्कम आहे. म्हणजे ते बोलतात ना ते त्या टायमिंगला उद्ध्वस्त केले होते, त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले होते, पण ते अजूनही त्यांचा जो मूळ पाया आहे तो चौथरा आहे तो अजूनही भरभक्कम आहे. थोडक्यात उदाहरण द्यायला ना, बघा ना हा दरवाजा त्या टायमिंगला बांधलेला हा दरवाजा अजूनही बघा ना कसा व्यवस्थित आहे. आणि आता आपले दरवाजे कमीत कमी 20-25 वर्ष तरी झाली असतील. आपली जी जुनं घरे आहेत ते मोडकळीस आलेत. आणि महाराजांच्या काळातले अजूनही गडकिल्ले बघा, त्यांची वरची बाजू जर मोडली असेल तरी त्यांचे जो पाया आहे तो अजूनही मजबूत आहे. आणि आपण यावरती म्हणजे विचार केला पाहिजे की आपण या पायावरती जर नव्याने उभारणी केली तो अजूनही भरभक्कम होऊ शकतो. म्हणजे त्याचं एक नवीन रूप तयार होऊ शकतं. तटबंदीच्या दरवाजातून ना आम्ही जसं वरती आलो ना एकदम भारी फील होत होता. अगदी म्हणजे ते बोलतात ना सह्याद्रीच्या बोलतात ना प्रेमामध्ये पडून गेल्यासारखं झालेलं पूर्ण प्रेमामध्ये. आणि हा पुढे दिसतो तर हा टकमक टोक आहे. त्यांचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तोपर्यंत म्हणजे स्क्रिप्ट करू नका व्हिडिओ, तो हळूहळू बघत चला. म्हणजे तुम्हाला सांगेन तसं हळूहळू समजेल तरी. म्हणजे जेवढं मला समजलं तेवढं तरी तुमच्याशी मी नक्की शेअर करेन.
आणि तुम्ही 25% कमीत कमी 25%च्या आसपास जर तुम्ही पोहोचलात तर तुम्हाला पहिलं दिसतं ते ह्याचं हत्ती तलाव दिसणार. आता त्याच्यामध्ये पाणी कमी आहे कारण जर पावसामधून ते भरलेलं असणार. आणि हत्ती तलावाच्या अगदी अलीकडे म्हणजे बाजूलाच ना हनुमंताचे टाके असे टाके आहेत. आणि त्याच्यामध्ये ना मला म्हणजे हे मासे बघायला भेटले. खूप मस्त होते मासे. तुम्ही कधी गेलात ना तर इथे नक्की जा. म्हणजे तुम्हाला पण म्हणजे दिसू शकतात. आता मी गेलो त्या टायमिंगला मला तरी दिसले. आणि त्या हनुमंताच्या टाकीला म्हणजे जी भिंत आहे त्या भिंतीला लागूनच ना हे हनुमंताची मूर्ती आहे म्हणजे कोरलेली आहे. तुम्हाला दिसेल तिथेच ना आम्हाला ना म्हणजे काही माणसं भेटली. त्यांनी ना आम्हाला रायगडाबद्दल ना काही थोडक्यात माहिती सांगितली. ऐका तरी तुम्ही ऐकून बघा एकदा. यंगस्टरने नवीन लोकांनी येऊन इथे काय बघण्यासारखं आहे, त्यातून काय संदेश घ्यावा असं तुम्हाला वाटतं? नवीन लोकांनी येऊन रायगड हा रोपेने न येता पायी चढून येऊन जावा. आणि इथनं एक हे रायगड म्हणजे एक खूप मोठी शक्तिपीठ आहे. जिथे आपली निगेटिव्हिटी इथून आपल्याला एक नवीन ऊर्जा भेटण्याचं इथं प्रोत्साहन भेटतं. बरोबर. वरती कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून बघाव्यात महाराजांच्या स्मारका व्यतिरिक्त? महाराजांच्या स्मारका व्यतिरिक्त जसं की तिथला बाजार आहे, बालेकिल्ला आहे, नगरखाना आहे. छान वाटलं तुमच्याशी भेटून. धन्यवाद. हे बघा तुम्हाला दाखवलं होतं ना की हनुमंताची मूर्ती आहे ही ना त्या अगदी त्या टाकेच्या भिंतीला आहेत ना भिंतीला कोरूनच अशी हनुमंताची मूर्ती होती. आणि नंतर आम्ही पोचलो थेट हे अगदी शिरकाई देवीच्या मंदिराचे इथे. शिरकाई देवीचं मंदिर ना अगदी होळीचा मांड आहे. होळीच्या मांडाच्या अगदी बाजूलाच आहे. म्हणजे जसं तुम्ही खालून वरती येणार ना पहिलं तुम्हाला शिरकाईचं मंदिर आणि त्याच्या बाजूला होळीचं मांड असं दोन गोष्टी बघायला मिळतात. आणि जे तो आलेला प्रत्येक जण ना पहिलं आधी या देवीचं पहिलं दर्शन करतो त्याच्यानंतर पुढे जातो. हा बघा हा बघितला ना हा तुम्हाला इथं होळीचा मांड आहे. म्हणजे ह्या होळीच्या मांडाच्या इथे ना शिवाजी महाराजांचा पुतळा देखील म्हणजे उभारलेला आहे. मग आता शिरकाईचं म्हणजे दर्शन घेऊन झालं ना त्याच्यानंतर आम्ही होळीच्या मांडाच्या इथे जाणार होतो. पण सर्व म्हणजे जे आमचा ग्रुप होता तो काय बोलले की आपण इकडे जिथे मनोरे आहेत तिकडून आपण वरती गेलो ना की आपल्याला सर्व एका बाजून सर्व बघायला मिळेल. म्हणजे आम्हाला सर्वप्रथम बघायला मिळालं ते म्हणजे पहिलं गंगासागर तलाव. म्हणजे मनोऱ्याच्या अगदी अलीकडेच आहे. कल्पना करा की ह्या तलावामध्ये आत्ता पाणी एवढं आहे. मग विचार करा पावसामध्ये ह्यामध्ये पाणी किती असेल. आणि पावसामध्ये विचार करा की ह्या रायगडाचे रूप कसे असेल. खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. अगदी म्हणजे बोलायचं ते रायगड म्हणजे एक स्वर्गच तयार होऊन म्हणजे जात असेल ना पावसामध्ये. खूप भारी वाटत असेल. आणि असं करत करत ना आम्ही जे निघालो म्हणजे जे मनोरे आहेत ना त्या मनोऱ्याच्या पायथ्याच्या म्हणजे निघालो. पण ते मनोऱ्याचे बांधकाम बघितलं ना एवढं भरभक्कम आहे ना की फक्त यांचे बांधकाम आहे ना फक्त वरतून म्हणजे कोसळलं आहे. आणि जो त्याचा पाया आहे ना पूर्ण व्यवस्थित आहे. तुम्ही असे बोलशाल की हा मोडकळी झाला खालून मोडकळी झाला अशातला भाग नाही आहे. खूप भारी आहे. खरंच रायगडावरचे जे म्हणजे आत्तापर्यंत जेवढी माणसं गेलेत किंवा आत्तापर्यंत जेवढे जाणार आहेत त्यांनी एकच विचार केला की आपण हा किल्ला सुधारवला पाहिजे. कारण महाराजांची जी आठवण आहे ते आपल्याला तर म्हणजे त्यांनी जे गडकिल्ले म्हणजे उभारले होते ते आपल्याला तर बघायला मिळतात. पण आपल्या पुढे जी पिढी येणार आहे त्यांना देखील हे बघायला मिळालं पाहिजे. निदान आता आपण पुस्तकामध्ये वाचलं होतं की आपण प्रत्येक गोष्ट आपण महाराजांची बघतोय. किल्ले असून देत किंवा ती आणखी कोणती गोष्ट जे आपल्या नंतर जी पिढी येणार आहे त्यांना देखील बघायला मिळावं अशी माझी तरी इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की सांगू शकता कमेंटमध्ये. आणि तुम्हाला पण एक जाणीव होईल की अरे की आपण हे करायला पाहिजे. आणि हे बघितलं ना हे ना एक गुफा आहे वरती म्हणजे इथून आतमध्ये जाण्यासाठी. आणि याच्या गुफेच्या बाजूलाच ना एक पालखी दरवाजा आहे. कदाचित तिथून महाराजांची पालखी वगैरे किंवा कोणती गोष्ट म्हणजे असेल ना तो इथून पहिली वर जात असेल. म्हणजे हा एक दरवाजा होता म्हणजे पालखी दरवाजा. इथून पालखी वगैरे वर जात होती.
पालखी दरवाजातून म्हणजे मी तर पालखी दरवाजातून वरती गेलो आणि बाकीचे सर्व आहेत ना ते मनोरे आहेत ना, मनोऱ्याच्या आतमधून एक दरवाजा होता, तिथून वरती गेले आणि मी इथून वरती आलो. आणि इथून आलो ना, मला सर्वप्रथम ना म्हणजे असा व्ह्यू म्हणजे दृश्य दिसला ना, आणि मी आश्चर्यचकित होऊन गेलो की अरे खरंच अप्रतिम आहे सर्व प्रत्येक गोष्ट. आणि वरती आला ना, अरे म्हणजे एका अर्थाने मनाला आनंद होत होता की अरे मी रायगडावरती हे मला एवढं सर्व बघायला मिळतं. आणि एका बाजूने दुःख होत होतं की अरे हा का म्हणजे कशासाठी हा एवढं सर्व उद्ध्वस्त केला आणि का उद्ध्वस्त केला, मनाला टोचण्यासारखी गोष्ट होती. आणि बघितलं ना, हा बघा संपूर्ण परिसर एवढा म्हणजे मनाला आनंद देऊन जातो. वरून दिसणारे हे मनोऱ्याचे दृश्य, पुन्हा हे खाली दिसणारे गंगासागर तलाव, पुन्हा अजून खालून वरती येणारी ती माणसं, पुन्हा ते सह्याद्रीचं बदललेलं रूप, पुन्हा तो समोर दिसणारा टकमक टोक. अरे हे पूर्ण ना ते अगदी आता मनामध्ये पूर्ण फिट बसला की अरे हा मी आता रायगड नाही विसरू शकत, रायगड नाही विसरू, अशातली गोष्ट झाली आता पूर्ण. आणि असं करत करत ना म्हणजे माझे बाकीचे जे मित्र वगैरे होते ते प्रत्येक ठिकाणी पसरून गेले आणि मी एकटाच एका साईडला भरकडत राहिलो. आणि मी पहिलं गेलो होते म्हणजे तिथे महाराजांचे राण्या होत्या, त्या राण्यांचे महल होते. ते प्रत्येक महलातून मी म्हणजे फिरत होतो. प्रत्येक महल मी म्हणजे नाही दाखवला, म्हणजे राहून गेला. आणि म्हणजे अशाच प्रकारे होते, म्हणजे अशा प्रकारे किती माहिती आहे तुम्हाला, सात महल होते. म्हणजे प्रत्येक महलामध्ये आता म्हणजे वेगवेगळे तर नाही दाखवू शकत की अरे असे तिथे वेगळं आहे, इकडे वेगळं आहे. प्रत्येक सेम असे महल होते, 7 महल होते राण्यांचे. आणि राण्यांचे महल बघून झालं, मग मी पोहोचलो नंतर ह्याच्याजवळ खलबतखान्याच्या मी आतमध्ये जाणार होतो. म्हणजे ते खाली म्हणजे माणसं येत होते ना, ते जाणार होतो. मतलब गेलो तर ते तिथे मला काहीतरी म्हणजे बघायला भेटेल अशातली गोष्ट होती. पण काळोख होता, काय दाखवूच शकलो नसतं, म्हणून मी तिथे आतमध्ये गेलो आणि वरती म्हणजे जिथे महाराजांचा राजवाडा होता म्हणजे तिथे आलो. म्हणजे तिथे म्हणजे प्रत्येक गोष्ट बघण्यासारखी होती. राजवाड्याचं म्हणजे अलीकडेच ना एक ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये ना एक गाईड होता. म्हणजे ते प्रत्येक म्हणजे त्या तिथे आलेल्या प्रत्येक जणांना तो समजावून सांगत होता की रायगडाबद्दल प्रत्येक गोष्ट तुम्हाला ऐकून दाखवतो. 1733 किल्ल्यावरती पेशवे आले. पेशवेने याचाच उपयोग कैद्यांची कोठडीवर केला. बघा पेशवे काय करायचं, कैदी ठेवायचे, एक 8 दिवस ठेवायचे. जर कोणाही कबूल केला पेशवे गाडमन टाकून फेकून द्यायचे. बघा ते हायकोर्ट हाय शिक्षा होती. तर बघा पाठीमागे तुम्हाला लक्ष द्या, आपण जसं आपल्या सारांच्या 6 माल त्या समोर एका भिंतीचा आकृती पाहायला भेटतात. बघा त्या प्रत्येक राणीमाला समोर बघा तुम्हाला हायकोर्ट पाहायला भेटेल. तर याला म्हणतात दाचींचे होते. तुम्हाला ऐकून माहिती आहे का? ती स्त्रिया एक संध्याकाळी राहणार सगळ्याचा पहिला कुठल्या भागमध्ये फिरायला मेना होते, याला करायचं मेना म्हणजे बॅग बंद. आणि ज्यावेळेला आपल्या राज्याच्या या ठिकाणी यायचे ना, त्या समोरच्या तिथून म्हणजे पालखी दरवाजा असा पर्यंत आता राजा काळाचं आपण थोडं त्यांनी सांगितल्याप्रमाणे ना इथे ना एक गुफा होती. या गुफेमध्ये ना ते महाराज असं बोलतात की याच्यामध्ये खजिना किंवा कोणती मालमत्ता असेल ना ती यामध्ये ठेवली जाते. आम्हाला त्याच्यामध्ये ना छोटे छोटे कॉईन्स वगैरे दिसत होते. कदाचित आलेले नवीन ट्रॅकर्स असो की त्याने त्यामध्ये टाकले असावे. या सर्व गोष्टीत पोहोचता आम्ही पोहोचलो राजवाड्याजवळ गेलात ना तर म्हणजे प्रत्येक गोष्ट ना अशी मनाला टोचण्यासारखी आहे. तिथून प्रत्येक गोष्टीमधून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला भेटेल अशातली गोष्ट होती तिथे. धन्य आहेत ते आपले महाराज, धन्य आहेत ते आपल्या महाराजांची कीर्ती, धन्य आहेत ते सर्व त्यांचे सहकारी, धन्य आहेत त्यांचे मावळे, धन्य आहेत त्यांचे माता. त्यांच्यामुळे आज आपण हो त्यांच्यामुळेच आपण हे सर्व एवढं सगळं पाहू शकतो. आणि या ठिकाणी ना तिथं पोस्टर होतं, या ठिकाणी मराठा स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना 3 एप्रिल 1680 रोजी देवाज्ञा झाली असे म्हणजे तिथे म्हटले गेलं आहे. आणि हाच तिथला जिथं ते झालं म्हणजे जिथं देवाज्ञा झाली तिथला हा संपूर्ण परिसर होता. आणि हे सचिवालयाचं एक उदाहरण द्यायचं म्हणजे इथे आता आपल्या भाषेत सांगायचं तिथे आपण काय बोलतो की अरे आपल्या इथं मीटिंग होती, तिथे मीटिंग होते, तशी ह्या ठिकाणी महाराजांची मीटिंग होत होती असं म्हटलं आहे. आणि तुम्हाला मी जर हे सर्व जे सांगतोय
कारण हे माझा अनुभव आहे की मी हे अनुभवलं, म्हणजे रायगडावरती गेल्यावर मी अनुभवलं. पण ते कितपत माझं खरं आहे, कितपत माझं खोटं आहे, हे तुम्हाला जास्त माहिती आहे. तुम्ही नक्की सांगू शकता की अरे हा थोडंसं चुकीचं बोललाय, थोडंसं बरोबर बोललाय. आणि हे म्हणजे तिथे म्हणजे राजवाडा आहे. राजवाडा संपूर्ण पाहिल्यानंतर ना, राजवाड्याची जे संपूर्ण भिंत तुम्हाला दिसवते ना, त्याच्या संपूर्ण भिंतीच्याच म्हणजे अलीकडेच ना महाराजांचा स्मारक आहे. आणि मला तिथे समजलं की हे स्मारक आहे, या स्मारकाच्या इथे ना महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे झाला, हे तिथे गेल्यावर समजलं. पण ते मला जे समजलं ते खरं आहे की खोटं आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. आणि आम्ही गेलो ना त्या टायमिंगला ना, तिथे आम्हाला तिथे पुढे जायला दिलं नाही, म्हणजे परमिशन नव्हते. मग काय लांबूनच असं म्हणजे दर्शन घेतलं महाराजांचं आणि आजूबाजूचा परिसर बघितला. एकदम बोलतात ना शिवमय झाला होता. राजमाता, राष्ट्रमाता, माझी जाऊ बाळासाहेबांचा स्वराज्य संकल्पक महाबली शहाजीराजांचा महाराज गणपती गणेशपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सरजा रणधुरंधर छत्रपती संभाजी महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा हर 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 शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. खरंच अप्रतिम आहे ना मित्रांनो. किती बोलावं, किती सांगावं, किती सांगायचं तुम्हाला तरी ते देखील कमीच आहे. मी तर तुम्हाला आता सांगतोय. याच्या अगोदर तुम्ही ऐकलाय, याच्या अगोदर तुम्ही तिथे जाऊन आलाय, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. अरे याने तर एवढं सांगितलं आणि आम्हाला याच्यापेक्षा जास्त माहिती आहे. हो, तुम्हाला जास्त माहिती आहे. मी तर आता आलो ना, मला काय, मी जेवढं मला माहिती आहे तेवढं तर मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला जर जास्त माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मित्रांनो. राज्यसभेच्या पुढचा जो तुम्हाला गेट लागतो, हा दरवाजा लागतो. ह्या दरवाजाच्या बाहेरून तुम्ही बघितलात जो परिसर होता ना, खूप भारी होता. म्हणजे तेच म्हणजे ज्या प्रवेशद्वाराचं जे रूप होतं ते मनाला स्पर्श करून जाण्यासारखं होतं. म्हणजे ते दृश्य तुम्ही कधी हरवू शकत नाही. ते तुम्ही विसरू शकत नाही की अरे मी हे पाहिलं नव्हतं, ते पाहिलं नव्हतं. ते एकदम मनामध्ये ते घर करून बसण्यासारखं झालं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा वरतून राज्यसभा किंवा वरतून राजवाड्यातून जेव्हा आपण खाली येतो ना, ते तर तुम्हाला तुम्हाला मी जेव्हा सुरुवातीला सांगितलं होतं की इथे होळीचा मांडा आहे, तिथे महाराजांचं स्मारक आहे. महाराजांचं स्मारक आम्ही शेवटला बघणार होतो, पण ते मी तुम्हाला आता सांगतो, कारण शेवटला बघणार होतो. पण तिथे आम्ही जेव्हा मी म्हणजे बाजारपेठ एक उदाहरण देतो. म्हणजे जगदीश्वरच्या मंदिरात आम्ही नंतर गेलो. बाजारपेठ म्हणजे म्हणजे असं दृश्य होतं ना की अरे एकदम खरोखर आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो त्यापेक्षा तर इथला जो महाराजांचा जो मार्केट होता, जी बाजारपेठ होती, ती खरंच अप्रतिम आणि बघण्यासारखी होती. आणि या बाजारपेठेमध्ये ना तरी जवळजवळ किती एका रांगेत ना 22 दुकाने तरी होती.
असं मी जे म्हणजे माहिती सर्च केली ना, त्या माहितीमध्ये मला असे जवळजवळ 22 एका रांगेमध्ये 22 दुकाने असायची असं मला दिसून आलं. असं करत मग आम्ही निघालो पुढे. मग काय तिथं थांबलो होतो थोडा वेळ. नॉनस्टॉप चालून ना पाय पूर्ण मोडखळणीच आलेले. मग थोडा वेळ थांबलो तिथे. मग निघालो. मग जगदीश्वराच्या जगदीश्वराचे मंदिर म्हणजे जगदीश्वराच्या मंदिराला ना महादेवाचं मंदिर असंही म्हटलं जातं. कारण त्याच्यामध्ये ना महादेवाच्या मंदिराजवळ जायच्या अगोदर ना तो सह्याद्रीचं जे रूप दिसत होते ना, मनाला टोचण्यासारखं. आम्हाला कमीत कमी किती माहिती आहे, आमचा जो ग्रुप लिडर होता त्याने सांगितलं होतं की आपल्याला 12:30 वाजेपर्यंत खाली जायचं आहे. कारण 12:30च्या नंतर जर आपण त्याच्यानंतर उशिरा गेलो तर आपल्याला जर मुंबईला यायचं आहे तर आपण कमीत कमी 4-4:30 वाजता तरी तिकडून निघालं पाहिजे, तर आपण वेळेवर घरी पोहोचू शकतो. असं थोडासा वेळ न घालवताना आम्ही डायरेक्ट पोहोचतो इथे जगदीश्वराच्या मंदिराचे. जगदीश्वराचं मंदिर म्हणजे तुम्हाला सांगितलंच की मी ते महादेवाचं मंदिर देखील. पण त्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करण्या अगोदर ना आपल्याला चप्पल असून दे की कोणतीही गोष्ट असून दे ती म्हणजे चप्पल शूज असलेला ते काढूनच जावे लागतात. कारण तिथे ना छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी झाली आहे ती तिथेच आहे. महादेवाच्या मंदिराच्या पुढे जी मूर्ती आहे ना ती तिथेच महाराजांची समाधी झाली आहे. आणि त्याच्या बाजूलाच ना महाराजांचा जो कुत्रा आहे वाघ्या नावाचा ते तुम्हाला बघायला भेटेल. पण हा थोडासा व्हिडिओ ना पुढे गेल्यानंतर तुम्हाला बघायला, कारण त्याच्या अगोदर तुम्ही हे महादेवाचं जे मंदिर आहे ते आतमध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करतो ना ते तुम्हाला आतमध्ये दिसेलच की महादेवाची पिंड आहे, तिथं हनुमंताची मूर्ती आहे आणि सर्वात प्रथम नंदीचं दर्शन देखील आहे तिथं. जसं तुम्ही गाभाऱ्यात प्रवेश करताना सर्वप्रथम तुम्हाला ना हनुमंताची मूर्ती दिसते. हनुमंताची मूर्तीचं तुम्ही दर्शन घेतलं की त्याच्यानंतर तुम्हाला जे दर्शन होतं ना ते महादेवाच्या पिंडीचं. खूप छान आहे मित्रांनो, तुम्ही नक्की भेट द्या राजगडावरती. आणि तुम्हाला नक्कीच एक नवीन गोष्ट तुम्हाला नक्कीच शिकायला भेटेल. थोडक्यात मला तरी बहुतेक शिकायला भेटेल असं मी स्वतःला तरी म्हणतो की कारण याच्या अगोदर मी कधी आलोच नव्हतो रायगडावरती. हा माझा सर्वप्रथम पहिला दिवस होता. याच्यानंतर मी कधी येईन कधी नाही ते माझ्या देवालाच ठाऊक. आणि तुम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडलात आणि आपल्याला सर्वप्रथम जे दर्शन होतं ते आपले आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज आणि या अष्टकोनी चौरस आणि जो अष्टकोनीचा चौरस दिसतो आपल्या महाराजांची समाधी आहे ती. आणि या महाराजांची समाधीच्या लागूनच ना जो आपल्याला ज्या कुत्र्याचं दर्शन होतं ते म्हणजे शिवाजी महाराजांचा कुत्रा, म्हणजे त्याचं नाव वाघ्या. असं बोलतात की इतिहासात असं म्हटलं आहे की शिवाजी महाराजांचा जेव्हा अंत्यसंस्कार चालू होता ना त्या टायमिंगला शिवाजी महाराजांच्या कुत्र्याने त्या आगीत उडी मारली. मी सांगितलं जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना तर तुम्ही म्हणजे नक्की सांगा की अरे हा खोटं बोलला. आणि मग काय तिथं आपण सर्व समाधीचे महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर आम्ही जवळजवळ किती वाजता आम्हाला 12:30 कदाचित 12:30 झाले असणार. त्याच्यानंतर आम्ही शेवट म्हणजे ते तर आम्ही शेवट गेलो ते म्हणजे टकमक टोक. तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीपासून सांगतच आलो की अरे हे टकमक टोक आहे. तुम्हाला या टकमक टोकाबद्दल आत्ता सांगेन, नंतर सांगेन, पुढे सांगेन. तर हे तर टकमक टोक आहे. आणि हे टकमक टोक म्हणजे बोलतात ना अरे मी कुठे चाललो तरी कुठे. अरे मला तरी हा प्रश्न पडला की अरे मी डायरेक्ट आकाशात जातोय की कुठे जातोय. मित्रांनो तुम्ही ह्या टकमक टोकाजवळ जसं पुढे जाल ना तसा तो पुढे बारीक होत जातो. मित्रांनो या टोकाकडे जाताना पूर्ण सावधगिरी बाळगावी लागते. इथे असं सांगितलंय की महाराजांच्या काळात ना गुन्हेगारांचा इथे कडेलोट केला जात असायचा.